आज आपण सोलापूर स्टाईल शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे। तर त्यासाठी एका बिडाच्या तव्यामध्ये मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि बारीक गॅसवरती हे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे शेंगदाणे। नंतर हे थंड करून त्याच्या साली काढून घ्यायचे आहेत। तवा पुन्हा गरम करायला ठेवायचा आहे। त्यामध्ये शेंगदाणे घालायचे, 2 चमचे तेल घालायचे, 5 मिनिटं मिक्स करून घ्यायचे। गॅस बंद करून लसूण घालायचं आहे। मी 8 ते 10 पाकळ्या लसणाच्या घातल्यात, अर्धा चमचा जिरं घातले, लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे आणि हळद घालून मिक्स करून घ्यायचे। आता यामध्ये रंगासाठी मी काश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे। मिक्स करून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे। ही शेंगदाण्याची चटणी प्रवासासाठी एकदम उत्तम पर्याय आहे आणि अगदी महिनाभर टिकते ही चटणी। तर आता थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि तेल सुद्धा घालायचं आहे यातलं। ते चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। चालू बंद असं करून ही चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे, म्हणजे शेंगदाण्याला तेल सुटणार नाही। तर ही चटणीची रेसिपी नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।